माझ्या माहितीप्रमाणे संजय रावची मानसिकता आता चांगली नाहीये. डिप्रेशन मध्ये सध्या संजय राऊत आहे. संजय कोणाकोणाला पोसत होता, शिवसेनेची सत्ता होती, कोण कोण माफिया कुठे कुठे होते, संजय राऊत कोणाकोणाला भेटत होता, संजय राऊत जो आत गेला होता, हे सरकार कोणालाही सोडणार नाही. गुन्हेगाराला तर नाहीच नाही, त्यामुळे सोडण्याचा प्रश्न नाही. पण त्या अगोदर प्रशासनामध्ये संजय राऊत कधी गेला नाही, अगोदर चौकशी करावी लागते. शिवसेना उद्धव ठाकरे गटाची जवळीक वाढताना दिसते. पॉझिटिव्ह चांगल्या प्रकारची वक्तव्य येत आहेत. का बरं हा बदल होतोय, काय वाटतंय? मला काय वाटत नाही, मला बरं वाटतंय. साईबाबांच्या या क्षेत्रात आहे आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल मी काय बोलत नाही. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य आहे. महाविकास आघाडी एकीकडे म्हणते स्वबळावर निवडणुका लढवायच्या आणि खरंच महापालिका महायुतीचं काय होईल? स्वबळावर होईल की एकत्रित होईल? तर मी काही ज्योतिषी नाही ना, त्यामुळे कसं सांगू शकणार काय होईल. आतापर्यंत जे चाललंय तसंच त्यांचं चालणार पुढे. संजय राऊत म्हणताय की बीड प्रकरणामध्ये जे आहे ते मुख्य आरोपीला वाचवण्याचं काम मुख्यमंत्री करतायत, माफियांना प्रोटेक्शन देण्याचं काम मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे. माझ्या माहितीप्रमाणे संजय रावची मानसिकता आता चांगली नाहीये. डिप्रेशन मध्ये सध्या संजय राऊत आहेत. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष मी तर देत नाही, आपणही देऊ नका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप जवळवर लढवणार आहे का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील, त्याच्यासाठी आजचं हे शिबिर आहे. आज निर्णय होईल. वरिष्ठ येतं, अमित शहाजी येत आहेत, ते निर्णय देतील. त्या निर्णयाप्रमाणे वाटचाल होईल. कुठेतरी पाहिलं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे कुठेही फ्रंट फुटला दिसत नाहीये. कुठेतरी शांत असतात ते, कधी शेतात जातात, कधी सुट्टीवर जातात. कुठे नाराज आहेत का ते? नाराज नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांच्या काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय, मी त्यांचं अभिनंदन करीन. आता या वेळेला भारतीय जनता पक्षाची जी संख्या निवडून 132 आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नाराजीचा काय प्रश्न येत नाही आणि शिंदे कधीच नाराज होऊ शकत नाही. ते राजकारणी. संजय राऊत म्हणताय की भाजपा जे आहे ते माफियांना पोचतंय. संजय राऊत म्हणताय की भारतीय जनता पक्ष माफियांना पोचतंय. संजय कोणाकोणाला पोसत होता, शिवसेनेची सत्ता होती, कोण कोण माफिया कुठे कुठे होते, संजय राऊत कोणाकोणाला भेटत होता, संजय राऊत जो आत गेला होता, तर काय कुठल्या तीर्थयात्रेला गेल्यामुळे त्याला पुरस्कार जेलचा मिळाला, सांगावं ना त्यांनी. आपलं हॉटेलचं काम सुरू होतं, मात्र गेल्या काही दिवसापासून हॉटेल हा, त्यांचं काम कधी पूर्ण होईल त्याचं उद्घाटन करेल? उद्घाटन लवकर. आता इंटिरियरचं काम सुरू आहे, ते संपताच त्वरित हॉटेलचं काम सुरू होईल आणि त्या पहिल्या उद्घाटनच्या वेळेला पहिलं तुम्हाला आमंत्रित करून उद्घाटन करून घेऊ ना. आता ह्याला उद्घाटनाला या. धन्यवाद, शुभेच्छा. मोठा मासा बाहेर आहे आणि मोठा मासा बाहेर आणि इतरांवर मोका लावला जातो. आरोपी जे आहे वाल्मिक कारण हा 15 दिवसात सुटेला संजय राऊत म्हणतात. हे बघा, संजय राऊत काय बोलतो मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही. त्याला कोण नेता बिता मी काय मानत नाही, कळलं ना. त्यामुळे तो शिवसेना कोण माणूसच नाही प्रवक्ता किंवा बोलेल असं. त्यामुळे काम धंदा नसलेल्या माणसाला ते बोलायला लावतात, त्याला मी उत्तर देऊ बांधील नाही. सर, संजय राऊत जाऊ द्या, पण आपल्याला काय वाटतं? मला बरं वाटतं. नाही या ज्या ऐकून घ्या, हे सरकार कोणालाही सोडणार नाही. गुन्हेगाराला तर नाहीच नाही, त्यामुळे सोडण्याचा प्रश्न नाही. पण त्या अगोदर प्रशासनामध्ये संजय राऊत कधी गेला नाही, अगोदर चौकशी करावी लागते, पुरावे गोळा करावे लागतात आणि मग कारवाई होते. ते त्याला माहित नाही. जरा मला प्रशासन जाणून घे. ज्या पद्धतीने आता शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आहे तो बळाचा नाराज येतोय, कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेल्यावर ससे ओलपड झाली आहे, त्यांना उशिराने तुम्हाला म्हणजे उद्धव ठाकरे पहिलं केव्हाही असे हात करायचा, दोन्ही हात, तर माझ्या जात नाही असे. आता एवढे राहिले, असे होते ना, आता मुठभर राहिले. काय सोबळावर लढणार?
म्हणजे उद्या सोबळावर लढणार एक आला काय 5 आले काय याच्या सोबळाची ताकद त्यांची नाही. शिवसेना बाळासाहेबांच्या वेळी वेगळी आणि आता साहेबांनी 46 वर्षात जे मिळवलं यांनी 2.5 वर्षात गमावलं.